शेतकरी मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधू स्वागत आहे. मित्रांनो आज वार बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहे. तर मित्रांनो आपल्याबरोबर हायेस्ट जो धना झालेला आहे तो त्यांचा अशोकदादी धना होता, तो हायेस्ट झालेला आहे. तर हायेस्ट बाजारभाव त्यांना मिळाला आहे तो तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक 2951 100 जुड्यांना बाजारभाव झाला आहे आणि दुसरा 2960 रुपये हा बाजारभाव झालेला आहे. दोन्हींचे लिलाव झालेले आहेत. तर ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत. तर त्या शेतकऱ्यांशी आपण आता बोलणार आहोत, त्यांनी कशा पद्धतीने पिकवली. तर आपलं नाव सांगा. मी अजय शंकर नलावडे, राहणार दोनवर. हां, तुम्ही? समाधान कांबळे. हे नलावड्यांची जमीन त्यांची जमीन नलावड्यांची जमीन राहा, म्हणजे आपण यांच्याशीच बोला, कारण यांनीच पिकवली आहे ती. तर मला आज सांगा, तुम्ही जे दाणा टाकला हा अशोकदादी दाणा आहे बरोबर? तर किती किलो टाकलं तुम्ही ते बी? एकरी ते 20 किलो टाकलेले. किती एकरी? 20 किलो. आणि किती एकर केलं आहे? 2 एकर. 2 एकर म्हणजे तुम्ही 42 किलो टाकला. तर मला सांगा, सुरुवातीला तुम्ही कसं निघाला, कसं केलं, जरा बाकी शेतकऱ्यांना माहिती सांगा त्याच्याबद्दल. काय ना, पेरदाण आहे. हां, पेरल्यानंतर हां, 3 दिवस कंटिन्यू पाणी चालू होतं. बरोबर. म्हणजे 7-8 पाट पाण्याने पण होतं? नाही, मग बरे हे रेन पाईप. रेन पाईपवर होतं आणि पाटापावर हात नाही? नाही. तर आणि त्याच्यानंतर पुढं कसं मग? 4 दिवसाच्या नंतर 1 दिवसात 2 तास पाणी. आणि पाणी दिवसावर रात्री भरायचे ना? रात्री. संध्याकाळी दिवस माळवल्यावर ते पाणी भरायचे? 8च्या पुढे. 8च्या पुढंच. हां, त्याच्यानंतर पुढचं कसं नियोजन केलं? 20 दिवसानं 24 2 गुणी. हां, 20 किलो युरिया. हां, असं मिक्स करून पाण्यातून सोडलेले. पाण्याचं सोडलं, ड्रीप जोड ना? हां, रेन पाईप जोड सोडणं. हां, त्याच्यानंतर 18 दिवसाची एक फवारणी झाली. 22 दिवसाने एक झाली. परत 4 दिवसाच्या फरकनं 5 फवारणी केले आहेत. हां, म्हणजे पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, औषधाचं नियोजन तुम्ही चांगलं केलं. त्याच्यामुळं बघा, ह्या क्वालिटीचा दाणा त्यांचा तुम्ही पाहताय बघा. या क्वालिटीचा धना त्यांचा आलेला आहे, अशोकदादी धना आहे. एकदम छानपैकी बाजार पण त्यांना चांगला मिळालेला आहे. तर आता त्याच्यानंतर जे आता तुम्ही आलं आहे, तर किती जोडा आणला आहे तुम्ही आता आज? 7,800. 7,800 जोडा घेऊन आले. आणखी अजूनच शिल्लक आहे. आता इथं किती आणलं आज? 7,800. 7,800 आज आणलं आहे. आणि शेतात किती अजून? आणि 4,000 आहे. 4,000 अजून शेतामध्ये आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी आपला धना पिकवलेला आहे. आता उद्या घेऊन येणार का तुम्ही तो? उद्या ते घेऊन येणारच राहिलेला. तर अशा पद्धतीने त्यांना बाजारभाव मिळाला आहे, कारण त्यांचा धना एकदम फायटर आहे, क्वालिटी पण एकदम चांगली आहे. त्याच्यामुळं बाजारभाव चांगला मिळाला, त्याबद्दल ते खुश आहेत. तर अजून काय बाकी शेतकऱ्यांना तुम्ही सांगू इच्छिता? काय नाही, त्याची काळजी घेणं म्हणजे काय, रात्रीला पाणी भरणं टायमात. हां, शेतकऱ्यानं पाण्याचं योग्य नियोजन करायला हवं. आणि त्यासाठी लागणारे जे फर्टिलायझर आहे, म्हणजे थोडक्यात खत. हां, कुणाच्या गायडन्सने, म्हणजे कुणाच्या मार्गदर्शनानं जर आपण केलं तर त्याचाही बऱ्यापैकी त्याचा फरक पडतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात जो ॲग्रिकल्चर वगैरे जो करतो ॲग्रीवाला, त्याच्याकडून जर आपण काही गोष्टी माहिती करून घेतल्या तर अशा प्रकारचा धना आपण पिकवू शकतो. बरोबर. त्याच्यासाठी मेहनत ही खूप गरजेची आहे. या व्यक्तीने खूप अशी मेहनत केलेली आहे. हे मेहनत घेऊनच हे सगळं असं आलेलं आहे. बरोबर. त्यांच्या मेहनतीचं फळ आज चांगलं झालेलं आहे. मालकांनी सहित मॅम ऐकलेलं, कधीच आजचं उद्या नाही केली. आत्ता लगेच घेऊन, म्हणजे हे त्यांची शेती आहे आणि हे ते शेती करतायत. ह्या अशा पद्धतीने यांनी छानपैकी कष्ट घेऊन मेहनत करून आणि त्या कष्टाचं फळ त्यांना आलेलं आहे. त्यांना बाजारभाव पण चांगला मिळालेला आहे. अजून त्यांचा 4,000 जोडा बाकी आहे, ते घेऊन येणार आहेत. तर धन्यवाद. धन्यवाद. आपलं पण धन्यवाद.